कार्यक्रमाला खास करून उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे समन्वयक आणि आमचे नेते हरिजी मस्के साहेब, उपनेते विजयजी नाका साहेब, विश्व पाटकर, सुरेश कुलकर्णी, त्या ठिकाणी व्यासपीठावर असलेले शिवराम पाटील, प्रशांत पाटील, आमच्या महिला आघाडीच्या सदस्यताई असले उपस्थित व्यासपीठावरील सर्व नगरसेवक, आता ज्यांनी प्रवेश केला ते आमचे जुने सहकारी विजय माने, गोरेकर, संजय भोसले, जोशी, सुजयराव, त्याच्यासोबत आलेले सर्व असंख्य पदाधिकारी व सर्व शिवसैनिक, देशमधून दुरुस्त होतो त्या पद्धतीने आज त्या ठिकाणी विजय माने, गोरेकर, सुजयराव, भोसले या सर्वांनी, जोशी यांनी सर्वांनी प्रवेश केला. आनंद झाला. त्यांनी सर्व आमचे जुने सहकारी सुखद दुःखामध्ये आम्ही कधीही एकमेकांपासून लांब नाही राहिलो. आज जरी आम्ही शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये होतो, ते वेगळ्या शिवसेनेमध्ये होते, तरी जे रिलेशन आम्ही ठेवायला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही रिलेशन ठेवून होतो. शेवटी प्रत्येकाला काही ना काही अडचणी होतात आणि अडचणीच्या काळामध्ये कोण कामास येतो ते प्रत्यक्षरित्या विजय माने असेल, गोरेकर असेल, सुजयराव असेल यांनी या ठिकाणी सांगितलेलं असेल. तर पहिलं तर नव्या मुंबईतली शिवसेना म्हणजे एक ताकदवान शिवसेना. आज आम्हाला अभिमान आहे की आम्ही अशा मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करतो की तो मुख्यमंत्री दिवस रात्र 24 तास काम करत असतो. सर्व सहकार्यांवरती त्याची नजर असते. कुठेही छोटी मोठी कामं असली तरी वर्षात गेलो तरी लहान असते, अनेक लोक आले तर त्यांना भेटू द्या, त्याची काय काम आहे विचारपूस केल्याशिवाय साहेब कधी कोणाला परत पाठवते. मुख्यमंत्री ज्या पद्धतीने अगोदर आमचे नेते होते शिंदेसाहेब त्याच पद्धतीने आज मुख्यमंत्री झाले तरी आमच्या सर्वांवरती त्यांचा लक्ष. तर पहिलं तर आज विजय माने, गोरेकर ही सर्व घेण्यात आल्यानंतर सुजयराव ही आल्यानंतर एक प्रकारे बेलापूर मध्ये आमची ताकदच वाढली. नव्या मुंबईची आमची ताकद वाढली. खरं हाडा माणसाची ही कार्यकर्ते, कारण यांना मी जवळून पाहिलं. ज्यावेळेस अष्टविनायकाचा प्रकार असेल, नंतर वेगवेगळे प्रकार असतील. अष्टविनायकाच्या वेळेस तर विजय मानेकडे तर लाखो रुपये त्याला देत होते. स्वतःच्या महापौर बंगल्यात विजय माने स्वतः तिथं होता. तर ज्यावेळेस सही करायची वेळ आली तेव्हा विजय माने तिकडनं पळून आला आणि पळून आल्यानंतर येऊन मला भेटलं की अशाची परिस्थिती आहे आणि अशाची लोक फुटत आहेत. म्हणजे ही परिस्थिती असताना त्यावेळेस विजय माने पैसे घेऊन त्यांच्याबरोबर जाऊ शकला असता, पण तो गेला नाही. त्याच्यानंतर त्याचं सार्थक झालं, परंतु नगरसेवक झाला. आमच्या बरोबरीने पदाधिकारी म्हणून तो काम करू लागला. घोडेकरची पण तीच परिस्थिती होती, पण घोडेकरला 1 वर्षासाठी विरोधी पक्षनेते पद मिळालं. म्हणजे जो काम करणारा कार्यकर्ता, जो हाडामाजणारा कार्यकर्ता, त्यांनी आमदारांनी झेलले किती बडे किती केसेस. मला तर वाटतं की सर्वात जास्त शिवसेनेमध्ये सर्वात जास्त केसेस विजय मानेवरती असेल, दुसऱ्या कोणावरती एवढे केसेस नसेल. कुठे काही प्रकार असेल तर विजय माने पुढे, बोलायला पुढे, मारामारी करायला पुढे, त्याचा नियम काढायला पुढे, सर्वच गोष्टीला विजय माने पुढे असायचं. बाकीच्या काही गोष्टी मी सांगत नाही, पण सर्व गोष्टीमध्ये विजय माने आमचा पुढे असणार. तसा तो जीवा भावाचा तो आमचा कार्यकर्ता आमचा. आणि कधी आम्ही त्याच्यापासून कधी दुजावलं नाही, कधी आम्ही लांब गेलो नाही. आणि आम्ही त्याला सांगत होतो की ही सर्व मंडळी बोलत होते, आम्हाला प्रवेश करायचे, नानासाहेबांच्या संपर्कामध्ये होते, त्याच्यावर मला भेटत होते. तर आम्हाला माहिती जरी कधी वेगवेगळे असलं तरी सुद्धा आम्ही सुद्धा दुकानामध्ये आम्ही एकत्र वापरत होतो. आणि आज चांगली गोष्ट आहे, अशा वेळेस आम्ही सर्वजणांना प्रवेश करत त्यांनी दोघांनी सांगितले की आम्ही आता बेलापूर विधानसभा खाली केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि आता ती परिस्थिती मला वाटतं ती परिस्थिती आता येऊन घेतलेली आहे. आणि काही गोष्टी थोड्या दिवसामध्ये तुम्हाला हळूहळू सर्व तुमच्या नजरेसमोर यायचं.
आम्हाला या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांना आम्हाला निर्देश दिले. आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला वेगळे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये 45+ परत एकदा मोदी साहेबांना मुख्यमंत्री पंतप्रधान करायचंय. त्यांना तिसरी टर्म त्यांना म्हणजे हॅट्रिक त्यांची करायचंय. त्याच्यासाठी तुम्ही सर्वजण कामाला लागा. या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी एकदा मुंबईमध्ये मीटिंग घेतली. नरेश मस्के असतील, बाकीचे सर्व ज्येष्ठ डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याला मीटिंग झाली. कुठल्याही पद्धतीने यावेळेस या ठाणे लोकसभेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये युतीचा आपला उमेदवार कशाही पद्धतीने निवडून आणायचा असा संघ मुख्यमंत्र्यांनी बांधलेला आहे. त्यासाठी आज विजय माने सारखे असे घोडेकर सारखे सुरेगाव सारखे सर्व कार्यकर्ते आमच्यामध्ये येत आहेत. आमची एक प्रकारे ताकदच वाढत आहे. नव्या मुंबईमध्ये जरी आमच्या शिवसेनेकडे काही लोकांची दृष्टी वेगळी असली तरी आम्ही त्यांना न घाबरता आम्ही आमची पद्धतीने आमची कामं करत आहोत. जरी युतीत असलो तरी थोडाफार त्रास आम्हाला होतो, पण तरी सुद्धा आम्ही न जुमानता त्या पद्धतीने आम्ही कामं करतोय. कारण आम्हाला माहिती आहे की आमच्या मुख्यमंत्र्यांचे आम्हाला आदेशच आहे. इकडे तिकडे बघायचं नाही, आपले आपण कामं करत राहायचं. मी मुख्यमंत्री कुठल्या गोष्टीचे प्रॉब्लेम्स असतील तर माझ्यापर्यंत या, मी इथं बसलेलो आहे. त्या पद्धतीने आज कुठल्याही परिस्थितीमध्ये नाकासाहेब असतील, मी आहे, आमचे सर्व सहकारी आहेत. जोमाने आम्ही नव्या मुंबईची शिवसेना आम्ही वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्हाला माहिती आहे की ज्या पद्धतीने 38 नगरसेवक शिवसेनेचे पहिले होते तीच परिस्थिती आम्ही 42 वरती नेल्याशिवाय नव्या मुंबईमध्ये राहणार नाही असं आम्ही संघ वाढलेला आहे. आणि त्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांचे आम्हाला आदेशच आहेत. आणि पहिल्यांदा आता जे 45+ जे मुख्यमंत्र्यांनी जे व्रत केलेलं आहे ते करण्याचा आमचा सर्वांचा संकल्प आहे. आज आनंद झाला, आज आनंदाचा दिवस आम्हाला वाटतोय. कारण आमचे जुने सहकारी आमच्यामधून जरी आमच्यामध्ये होते तर मनाने सर्व गोष्टी आमच्या बरोबरीने होते, तरी ते वेगळ्या लाईनीमध्ये बसायचे. आमच्या लाईनीमध्ये बसायला परत ते एकत्रपणे आलेले आम्हाला त्याचा अभिमान आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने आता लोकसभा आहे, विधानसभा आहे, त्याच्यानंतर महानगरपालिका आहे, या सर्व गोष्टीसाठी आम्ही सर्वजण ताकदीने एकत्रपणे उतरून या नव्या मुंबईमध्ये शिवसेनेचा भगवा, महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. परत एकदा ज्यांनी प्रवेश केला त्या सर्वांचं आभार मानतो, त्यांना अभिनंदन करतो आणि इथेच सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र.